लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय। अप्रतिम खेळ, अप्रतिम दर्जेदार खेळ, खरी तारीफ करावी लागेल गुलजारची। ज्या पद्धतीने गुलजारने ते 4 बॉल टाकले आणि प्रेशर क्रिएट केलं ते अगदी पाहण्यालायक होतं। रोशनच्या या फलंदाजी करता पारितोषिक घेते। रोशनच्या फलंदाजी करता वालिवचे कॉमेंटेटर संतोष चव्हाण झुंझुन यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे। रोशन सालकर, आज रोशन सालकरनं प्रभावित केलं, लाजवाब बॅटिंग केली, सर्व वालिवकरांना खुश केलंय। कारण प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट मधल्या एक गाव एक टीमचं एक स्वप्न असतं की कधीतरी गोरसई बीला आम्ही पराभूत करावं आणि ते स्वप्न आज वालिवकरांनी पूर्ण केलंय। आणि ते गुलजार, निलेश सांबरे, त्यानंतर रोशन सालकर, काय अप्रतिम, सर्वांनीच अप्रतिम योगदान दिलं। दर्जेदार खेळ, पुढच्या एकदा एक बिग बॅटल, बिग मॅच ती आपल्या समोर येते। एक मोठा बॅटल मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी मैदानामध्ये येते। विघ्नेश साखलतोडे ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि विघ्नेश साखलतोडेच्या साथीनं जर आपण पाहिलं तर मुंबई करता रणजी खेळणारा एक रणजीपट्टू, तसंच मुंबई प्रीमियर लीग मध्ये आपण श्रेयस अय्यर यांच्या साथीनं खेळताना ज्यांना पाहिलं ते विनायक भोईर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतात। सोहेल मेमन इथे उपस्थित होत आहेत। सोहेल मेमन, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता संदीप सांबरे काय गोलंदाजी केली होती। 12 धावा या आधीच्या मॅच मध्ये खर्च केल्या। वाडा तालुक्याशी त्याचंही एक नातं आहे, या वाडा तालुक्याचा तोही जावाई आहे, गुंज गावाचा जावाई आहे संदीप सांबरे, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडनं डावकुऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरता विनायक भोईर। एक मोठा बॅटल, एकाच विभागातील 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये, एकाच तालुक्यातून आलेल्या 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये। पहिलाच बॉल, विनायक भोईर उडवलाय बॉल आणि फेकून दिलंय मैदानाबाहेर, सीमा पार, दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक, षटकार। वाडा तालुक्यातील खेळाडू जर विनायक भोईरला पाहत असतील तर शिकण्यासारखं आहे आणि अगदी जमिनीवर पाय ठेवून क्रिकेट कसं खेळायचं ते त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे। यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळला, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये 4। डीजे ची संधी दिली, वेदू डीजे काय अप्रतिम काम केलंय, प्रभावित केलंय। आमचा आवाज असेल, परफेक्ट टायमिंग वर गाणी असतील, अगदी खूप सुंदर काम वेदू डीजे आणि आमचे सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संदीप सांबरे। षटकातील पुढचा बॉल, अप्रतिम फटका, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, तिथे मुबारक खान तो चेंडूवर आहे, जोपर्यंत मुबारकनं बॉलला उचलून रिटर्न केलं, एक सिंगल ही दाफलकावर जोडली जाईल। अगदी तगड्या टीम एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत। प्रेक्षकांच्या माहिती करता एका बाजूने तेजल 11 वालिवचा संघ मैदानामध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम अन्वी 11 अर्नाळा, अन्वी 11 जयू स्मृती अर्नाळा असं म्हणावं लागेल। सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संदीप सांबरे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता। इथे बीमर आलाय, मात्र त्यावर डिक्लेअरच्या रन येतील, बीमर +2, एकूण 3 धावा मिळतील। पंच रन किती येते डिक्लेअरचे? 1 ओके, 1+1 2 धावा येतील, नो +1 एकंदर 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा दाफलकावर
पाहायला मिळत आहेत. महागडा ठरला इथे संदीप सांबरे. 13 धावा आहेत. विनायक भोईर स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय डावकुरे हातानं आपली गुणवत्ता काय आहे ते इथे वाड्याच्या प्रेक्षकांना दाखवतोय. दर्जेदार फटकेबाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. चला गेम थोडंसं स्पीडअप करा कारण यानंतर 2 मॅचेस आहेत. एक सेमीफायनल आणि फ्री हिटचा बॉल आहे आणि एक फायनल ती आपल्याला पाहायची आहे. चांगला बॉल, गुणवत्ता, खाली राहिला चेंडू आणि विकेटच्या मागे गेला. विनायक सुद्धा तेच दर्शवतो की हातबॉल झाला होतो, चेंडू खाली राहिला होता आणि त्यानंतर बॉल तिथे विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ, धावसंख्या 13 आहे. फिरवला, समोरच्या बाजूने खेळलाय तिथे मुबारक खान प्रयत्न तर करतोय. चांगलं फिल्डिंग, त्यानंतर तेवढा चांगला रिटर्न. 1 रन तिथे कंप्लीट झाली आणि विकेट. रनआउटच्या माध्यमातून माघारी जावं लागेल. विकेटचं पतन होईल. विनायक भोईर रनआउटच्या स्वरूपाने बाद. योगेशजी भानुशाली इथे उपस्थित होत आहेत. योगेशजी भानुशाली आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुडूस मधले प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे इथे येत आहेत. सर्व लहान मुलं स्टेज वरून उठायचे. जो भी छोटे बच्चे स्टेज के ऊपर बैठे सबको नीचे जाना है. अर्नाळा संघ मैदानामध्ये आहे आणि अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाच्या मनाला चटका लावून जाणारी एक गोष्ट घडली. जयेश घरत त्याचं अपघाती दुःखद निधन. या संघाचा एक अविभाज्य घटक. त्या जयूला ही भावपूर्ण श्रद्धांजली असेल या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्याच्या आवडत्या फटक्यानं षटकारानं श्रद्धांजली दिली आहे. मैदानाच्या आतमधनं विघ्नेश साखलतोडेनं बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार षटकार. लागल्या गेल्यात. महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये संदीप सांबरे महागडा ठरलाय. खूप वेळ असं होतं ना की तुम्ही एक बलाढ्य टीमच्या समोर खूप सारे एफर्ट लावता आणि त्यानंतर मग थोडासा लूज परफॉर्म होतो. तेच झालंय आता वाल्यू बरोबर आपण जर म्हणायचं झालं. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गुलजार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. आवाज इथे आलाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. गुलजारच्या मॅच मध्ये ही कमबॅक करून दिलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी पवन केनेच्या विरोधामध्ये हाताळली होती. इथे ही आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर त्यानं विकेट मिळवली. फलंदाज बाद. करता गुलजार सज्ज होतोय. समोर करण तो बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि तो सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल गुलजार कडनं. गुलजारची ही गोलंदाजी अगदीच काबिले तारीफ आहे. ज्या पद्धतीने गुलजार चेंडू हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य टप्प्यावर. या आधीच्या मॅच मध्ये गुलजार असेल रोशन सालकर हे नाव वाल्यू प्रीमियर लीग नंतर पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं पाहायला मिळालं. खूप चांगला परफॉर्म केला त्यानं. सध्या विघ्नेश साखलतोडे जो मैदानामध्ये आहे स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना पुढचा बॉल गुलजारचा विघ्नेश करता. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला. फटका चांगला खेळलाय. मुबारक खान तिथे चुकी करतोय. खूप कमी वेळा पाहायला मिळते की मुबारक खान ना झेल सोडावा.
धावसंख्या इथे पुढे सरकते, 2 या आकड्यानं वाढते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, मात्र 3 चेंडूचा खेळ आणि 23 धावा या धावफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सज्ज होतोय गुलजार आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. विघ्नेश साखलतोडे करता यावेळेस मात्र बॅकफुटला खेळतोय. विघ्नेश साखलतोडेला एक गोष्ट आपण जर पाहिलं ना, तर बॅटिंग करताना इथे थ्रो जर परफेक्ट आला तर क्लोज असेल, आणि इथे थ्रो परफेक्ट होता, विकेट आली आहे. फलंदाज बाद. खूप चांगली बॅटिंग करत होता विघ्नेश, अगदी बॅकफुटला खेळत होता. क्रीजच्या अगदी कोण्याचा जो कोपऱ्याचा वापर असताना तो करताना बॅटिंग करताना पाहायला मिळत होता. मात्र दुर्दैव रनआउटच्या स्वरूपानं इथे माघारी आलाय फलंदाज बाद. उपस्थित सर्वांचं एफडीसी कुडूस यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर कुडूस मधलं क्रिकेट थोडंसं लुप्त पावलं होतं. कुडूस मध्ये क्रिकेटच्या टुर्नामेंट होतच नव्हत्या. मात्र रबर बॉल पासून पुण्याच्या एकदा टुर्नामेंटला सुरुवात झाली आणि ही 50,000 रुपयाचा पारितोषिक असणारी एक यशस्वी स्पर्धा आपण सध्या पाहताय एफडीसीच्या माध्यमातून आयोजित केली गेली आणि यश संपन्न स्पर्धा आपण तिला एन्जॉय करतोय. यानंतर टीम मामा भांजे कामन आपण संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ते टॉस करता असतील. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे. संदीप सांबरे तिथे चेंडूच्या खाली कॅच कॅरी झालाय, विकेट मिळेल, खेळाडू बाद. न्यू बॅटर विकास उर्फ चिका जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता बॅटिंग करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय. बघूया चिका मैदानाच्या आतमध्ये कशी बॅटिंग करेल येणाऱ्या बॉलवर. यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागताना एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 25 धावा. मित्रांनो, क्रिकेट खूप चांगलं पाहायला मिळतंय, मात्र गुलजारनं मागचे 2 ओव्हर ज्या पद्धतीने टाकल्यात, गुलजारचा खेळ आवडला असेल तर एकदा त्याच्याकरता टाळ्या बांधतात. ज्या पद्धतीने गोलंदाजी गुलजार करतोय अगदीच प्रभावी, लाजवाब गोलंदाजी, सुपर गोलंदाजीचा परफॉर्मन्स दिलाय गुलजारनं. साईड आर्मनं गोलंदाजी करतोय, मात्र अगदीच चांगली गोलंदाजी करतोय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 25 धावा दाफलकावर लागल्या, 26 आव्हान आहे. चला अर्नाळा संघ वेळ घेऊ नका, लगेच फील्ड सेटअप करा. सलामीचे फलंदाज तेही आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण 2 मॅचेस व्हायचे आहेत, त्यामुळे तेवढाच वेळ आपल्याकडे बाकी आहे. चला सलामीचे बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील, कारण वेळ कमी आहे. कुणाला इथे ओपन करण्याकडला धाडलं जाईल. यावेळेस काही बदल असेल ओपनिंग बॅटर्स मध्ये का, कारण वालूचा संघ असा आहे ना, जो मॅचच्या सिच्युएशन नुसार तिथे बॅटर येतात, त्या सिच्युएशन नुसार गोलंदाजीमध्ये चेंज होतो. आणि बघूया या मॅच मध्ये ओपन करण्याकरता कुणाला मैदानाच्या आतमध्ये धाडलं जाईल. खरं तर डावकुरे हाताच्या खेळाडूंकरता पोषक असं हे मैदान आहे, त्यामुळे कुणाला संधी दिली जाते तेही पाहण्यालायक आहे. सलामीची जोडी रोशन सालकर आणि निलेश सांबरे बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात.
चला लगेचच फील्ड सेटअप करून मॅच सुरू करायची। यानंतर टीम मामा भांजे कामन आणि यातील विजयी संघ ज्यांच्यामध्ये मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। वाडा तालुका टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात अगदी धमाकेदार झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण बाहेरचे संघ तालुक्यात येण्याची या सीझनची पहिली वेळ आहे आणि अगदी दर्जेदार संघ एक गावच्या माध्यमातून या सीझनच्या सुरुवातीलाच येत असताना आपल्याला पाहायला मिळाले। ज्यांना ज्यांना इथे येण्याकरता प्राचारण केलं त्या प्रत्येकानं इथे येऊन खेळ दाखवला। गरज आहे वाडा तालुक्यात बाहेरचे संघ येणं, त्यांचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणं, आयोजन यशस्वी होणं, कारण आयोजक वाढले तर खेळाडूंना चांगला खेळ दाखवता येईल। त्यामुळे आयोजकांची संख्या वाढणं ते गरजेचं आहे तालुका क्रिकेटमध्ये। गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पहिल्या ओव्हर करता अमित तांडेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे। प्रदीर्घ कालकीर्द आहे, खूप वर्ष या क्रिकेटमध्ये कार्यरत असलेला हा गोलंदाज अमित तांडेल गोलंदाजीच्या ट्रॅकवर। समोर रोशन सालकर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत फलंदाजी करत असताना राहिल अन्सारी इथे येत आहेत। राहिल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। बाहुबली कामांचा एक विध्वंसक बॅटर राहिल इथे आलाय। राहिल आपलं स्वागत आहे, वेलकम। पुढचा बॉल, यावेळेस मात्र पहिलाच बॉल रोशन सालकर बॉलला उडवतोय आणि फेकून देतोय प्रांगणाबाहेर। इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क बिग हिट, षटकार। नका तिथे प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना विनंती आहे चेंडू आपल्यापर्यंत आला तर तो लगेच मैदानात प्रोव्हाइड करा, कारण खेळाडूंचं नुकसान व्हायला नको। आपला एक नियम आहे की चेंडू हरवला तर आपण नवीन देतोय, त्यामुळे तिथे जे प्रेक्षक आहेत चेंडू आपल्याकडे आला तर तो चेंडू मैदानात द्या। मॅच संपल्यावर हवं तर एक दोन चेंडू घेऊन जा, मी जास्त चेंडू परत केले म्हणून, मात्र सध्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा। सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अमित तांडेल पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता। पुन्हा एकदा फटका फसलाय, बॉल हवे ते अमित तांडेल स्वतः चेंडू खाली, रोशन सालकरला माघारी परतावं लागेल। फर्स्ट विकेट डाऊन गियर, पहिला झटका लागलाय, रोशन सालकर बाद। धीरज झा ऍज अ कॅप्टन अगदी चांगला रोल नेहमीच अदा करताना पाहायला मिळालाय। टीमला चालवणं ते खूप महत्वाचं असतं आणि सिच्युएशन नुसार बदल करतो। इथे या आधीच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या मॅच मध्ये चौथ्या पाचव्या क्रमांकावर आला होता, आता वन डाऊनच्या स्वरूपाने आला, कारण मॅच मध्ये फेरबदल ही टीमची गरज असते। तुम्ही टीम कशी चालवता त्यावर तुमची टीम चालते। अजूनही धावसंख्या 7 वर आहे, 19 धावसंख्येची गरज आहे। चला 10 चेंडूचा खेळ बाकी आहे। धीरज झा पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमित तांडेल। थोडी घाई करा अमित, खूप उशीर होते, मला प्रत्येक वेळी मायक्रोफोनवर सांगावं लागतंय कारण वेळ कमी आहे। पुढचा बॉल, यावेळेस धीरज झा मैदानात आल्या आल्या एक तडाखा देतोय, बॉलला उचलून फेकून देतोय गावकरच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषा पार, षटकार। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमित तांडेल, समोर धीरज झा, तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे। अमित तांडेल आणि धीरज मधला संघर्ष। यावेळेस पुन्हा एकदा धीरजनं बॉलला उडवलंय, पाठवून दिलंय मिड विकेट मधनं सीमारेषा पार। बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा गगनचुंबी तडाखा, षटकार।
19 या आकड्यावर आता विजया करता 7 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमित तांडेल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल अगदी एक सिंगल करता तिथे खेळला गेला. एक रन इझिली कंप्लीट केली जाईल. आता डबल करता ही कॉलिंग असू शकतं. मात्र निलेश धावला नव्हता. त्याला असं वाटलं होतं की कदाचित धीरजची विकेट जाऊ शकते आणि त्यामुळे तिथे तो धावला नव्हता. पण निलेश हाही एक चांगला खेळाडू. या आधीच्या मॅच मध्ये गोरसई ब च्या विरोधात आपण त्याची फलंदाजी जरूर पाहिली. वालिवकर जेव्हाही वाडा तालुक्यात आले तिथल्या प्रेक्षकांना खुश केले. सुरुवात थोडीशी खडतर झाली होती. मला वाटतं पहिल्यांदा वाडा तालुक्यात वालिवचा संघ आला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी जी गांधरेची पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती तेव्हा वालिव संघाला पहिल्यांदा मी या वाडा तालुक्यामध्ये खेळण्याकरता प्रचार केलं होतं. ते आले आणि तिथनं थोडासा खडतर प्रवास राहिला. मात्र त्यानंतर अगदी चांगला परफॉर्म केला. यावेळेस बॉल चाललाय सरळ विघ्नेश साखळतोडेच्या हातात. विकेट येते खेळाडू बाद. 6 धावसंख्येची गरज आहे. अशरफ मंसूरी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता जात असताना पाहायला मिळतोय. येणारे शेवटचे 6 चेंडू मला वाटते शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये विजया करता 6 धावसंख्येची गरज आहे. चला गेम स्पीडअप करा. जास्त टीम मीटिंग नको. लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचा आहे. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. धीरज झा इज ऑन अ स्ट्रायकर इन. आजच्या दिवसात क्वालिफाय होणारा संघ कोण ते या मॅच नंतर क्लिअर होईल. बक्षीस पात्र फेरीमध्ये इथे कुठला संघ जाऊन पोहोचतोय ते आपल्याला बघायचं आहे. सहा चेंडू 6 धावा. चला विघ्नेश थोडी घाई करा विनंती आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा बिहाइंड दी विकेट चेंडू चाललाय. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 21 धावा. अजूनही विजया करता जर आपण पाहिलं तर 5 धावसंख्येची गरज आहे. बघूया या 5 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. इथे 5 बॉल 5 ची गरज. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. एक सिंगल करता चेंडूला खेळले. 1 रन तिथे इझिली कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 22 धावा. अजूनही 4 चेंडू आणि 4 ची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर तगडा स्ट्रोक. खेळ खलास. आजच्या दिवसात क्वालिफाय होणारा संघ टीम तेजल 11 वालिव. खूप खूप शुभेच्छा असतील तानाजी धायगुडे आणि तेजल 11 वालिवला सर्वांना शुभेच्छा असतील. मनी मराठी इथे आलेत. सर्वच जण जे तेजलला सपोर्ट करण्याकरता आलेत त्या सर्वांना शुभेच्छा आहेत. टॉस कडे आपण लगेचच जातोय. नाणेफेक केली जाईल. टीम कामन राहील इथे आहेत. धीरज इथे या लगेच टॉस करण्याकरता कारण फायनल खेळवायची त्यामुळे लगेचच या टॉस करण्याकरता. सन्माननीय विकासजी चौधरी आणि संतोषजी चौधरी यांना विनंती करतोय या मॅचचा टॉस आपण आपल्या शुभस्ते करावा. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपल्या सोबत मायक्रोफोनवर आमचे सहकारी युसुफजी सय्यद.